तुमचा विश्वास बसणार नाही, पण यामध्ये आपण जराही खवा किंवा मिल्क पावडर वापरलेली नाही. तरीही तुम्ही बघू शकता अगदी खव्यासारख्या टेस्टचा अप्रतिम असा गाजरचा हलवा आपण तयार केलेला आहे. हलवा बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आपण आज बघणार आहोत. ना गाजर किसण्याचं टेन्शन आहे, ना कामाची झंझट. फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये आपलं काम सोपं होऊन जातं. हलवा बनवण्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरली ते बघण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. नमस्कार, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये. चला तर मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी साधारण 1 किलो इतके गाजर घेतले. गाजर असे लाल बुंद बघून घ्यायचे. त्याची वरची साल काढली. मागचं देठ आणि पुढचा हा भाग कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता गाजर मला बारीक मोठे मिळाले. इथे गाजर तुम्ही 1 ते 1.5 किलो इतके घेऊ शकता. दूध घेतलेलं आहे. दूध फुल फॅट मिल्क आहे हे, आणि मी साई सकट घेतलेला आहे. आता बघूया बाकी साहित्य. मनुके घेतले, मगज बी घेतलं, काजूचे काप, बदाम आणि पिस्ताचे काप, साधारण 2 मोठे चमचे इतकं दही घेतलेलं आहे, 50 ग्रॅम इतकं तूप घेतलं, आणि इथे 1/2 किलो इतकी साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर कट करून घ्यायचे, आणि तुम्ही बघू शकता इथे गाजरामध्ये बऱ्याच प्रमाणात हा पांढरा भाग असतो, तो आपण कट करून घेणार आहोत याप्रमाणे. कारण हा चवीला थोडासा कडवट असतो, तो काढून टाकला ना तर हलवा अप्रतिम चवीचा बनतो. याप्रमाणे आपण सगळ्याच गाजरांचा हा आतील भाग काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळी गाजर आपण कट करून घेतली आणि त्याचा पांढरा भाग हा काढून घेतलेला आहे. गाजर आपण कट करून घेतलं. आता याला कुकरला लावतो. त्यासाठी सगळ्यात अगोदर कुकर गॅसवरती ठेवला. त्यामध्ये 2 ते 3 चमचे इतके तूप घातलेलं आहे. तूप गरम झाल्यावरती यामध्ये गाजर घालायचं आहे. कट केलेली सगळे गाजर यामध्ये घालू. आणि मीडियम फ्लेमवरती याला साधारण 4 ते 5 मिनिटं आपण असं परतून घेणार आहोत. यामुळे काय होईल की तुपाचा छान फ्लेवर देखील येईल हलव्यामध्ये, आणि तुपामुळे गाजर देखील छान मऊसूत शिजायला मदत होईल. साधारण 4 ते 5 मिनिटे आपण परतून घेतली. आता 1 वाटी इतकं मी दूध यामध्ये घालत आहे. दुधाचं प्रमाण जास्त वाढवायचं नाही, कारण दूध जर इथे जास्त घातलं तर मग ते कुकरची शिट्टी होताना बाहेर येण्याची शक्यता असते. आता मीडियम आचेवरती आपण साधारण याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. यापेक्षा जास्त घेण्याची गरज नाही. 2 शिट्ट्यामध्ये छान गाजर शिजतो. पहा, आपण दूध जास्त नाही घातलं तरी थोडंफार तूप आणि दूध हे बाहेर येत आहे. त्यामुळे दुधाचं प्रमाण यामध्ये घालताना वाढवायचं नाही. 1 वाटीच दूध घालायचं. 2 शिट्ट्यामध्ये अगदी झटपट आपलं गाजर शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. चेक करू. पहा, हे छान मॅश होत आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला एका कढईमध्ये काढून घेऊ. कढईमध्ये काढून घेतलं. आता गॅस ऑन करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि गाजर हे मॅश करून घ्यायचं. आता राहिलेलं दूध आपण यामध्ये घालून घेऊ. सगळंच दूध घातलं
आणि आता गॅसची फ्लेम फुल केली तरी चालेल, कारण आपल्याला आता हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीचे 10 मिनिटं हे आपण गॅसची फ्लेम फुलच ठेवणार आहोत. आता हे दूध छान गरम झालं. आता त्यामध्ये घालणार आहोत दही. दही घातलं आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. गरम दुधामध्ये दही घातल्यामुळे दूध फाटतं आणि आपण ते आटवून घेणार आहोत. अगदी खव्यासारखी टेस्ट येते त्याची. ही पद्धत खूप सोपी आहे. खवा आणि मिल्क पावडर न वापरता हे अगदी खव्यासारखा हलवा करण्याची. आता तुम्ही बघू शकता, दही घातल्यानंतर आपण 10 मिनिटं फुल फ्लेमवर याला असंच आटवून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर बऱ्यापैकी यामधलं दूध हे आटलेलं आहे. आता फ्लेम ही मीडियम करायची. बऱ्यापैकी दूध कमी झालेलं आहे यामधलं. आता साधारण 5 ते 7 मिनिटं असंच मीडियम फ्लेमवरती याला आटवून घेऊया, म्हणजे राहिलेलं देखील दूध कमी होऊन जाईल. आपण अर्धा चमचा इतकी वेलची पावडर घातली या स्टेजला. आता घालायची आहे साखर. साखर आपण हे दूध पूर्ण संपल्यावरच, आटून घेतल्यावरच घातलेली आहे, कारण जर सुरुवातीला घातली तर आपला हलवा खूप चिकट होतो. याला मधून मधून असंच हलवत राहायचं, खाली चिटकू नये याकरता. आता बघा, याला दाणेदार टेक्स्चर यावं यासाठी मी इथे कडकडीत गरम केलेलं तूप थोडं थोडं घालायचं आहे आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे गाजरचा हलवा चिकट तर होतच नाही, पण त्याचं टेक्स्चर देखील दाणेदार राहतं. छान मिक्स करूया. आता थोडंसं तूप राहिलं होतं, 2 ते 3 चमचे. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून थोडेसे परतून घ्यायचे आणि हलव्यामध्ये मिक्स करायचे. यामुळे आपलं वेळही वाचला आणि कामही सोपं होऊन जातं. हलव्यात घालून घेऊत. मिक्स करूया. आणि पहा, आपला हलवा तयार आहे. तुम्ही बघितलं किती सोपी प्रोसेस आहे. अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आपण आज बघितलेली आहे. तुम्ही ही पद्धत घरी नक्की ट्राय करा. जराही खवा, मिल्क पावडर न वापरता अगदी खव्यासारखा टेस्टचा गाजरचा हलवा हा तयार होतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुमचा हलवा कसा झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.